नमस्कार. स्वागत आहे आपल्या ND करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र झाझडिया. या ठिकाणी देवेंद्र आहे, चुकून सेव्ह झालेलं आहे. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? देवेंद्र झाझडिया यांची. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीची स्थापना 1992 साली करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीची स्थापना 22 सप्टेंबर 1989 साली करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय आहे जर्मनीतील बॉन या ठिकाणी. आणि आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत सध्या ब्राझीलचे अँड्र्यू पार्सन्स. भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 1927 साली करण्यात आली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. आणि या भारतीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत PT उषा. PT उषा यांना आपण आपल्या भारताची गोल्डन गर्ल म्हणून ओळखतो, भारताची सुवर्णकन्या म्हणून. याचबरोबर आपल्या भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी म्हणून देखील PT उषा यांना ओळखलं जातं. यांचे टोपण नाव बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. याचबरोबर PT उषा यांना पायोली एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं. भारतीय ऑलिम्पिक समितीचे CEO बनलेले आहेत सध्या रघुराम अय्यर. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 रोजी करण्यात आली आहे. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी. सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबद्दल आपण 2-3 महिन्यापूर्वीच बघितलं होतं बघा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 141व्या क्रमांकाची बैठक जी आहे तर ती ऑक्टोबर 2023 आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती दुसऱ्यांदा. या अगोदर 1983 मध्ये 86वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची जी बैठक आहे तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती 141व्या क्रमांकाची. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत तर त्या कोणत्या ठिकाणी होणार आहेत? पॅरिस या ठिकाणी. आणि या 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा. आपल्या भारत ऑलिम्पिकचे यजमानपद कधी भूषवणार आहे? 2036 साली. बघा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आपला भारत देश जो आहे तर तो ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवणार आहे 2036 साली. प्रश्न क्रमांक 2. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय खेळाडू डॅश डॅश ही ठरली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दीप्ती शर्मा. महिला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारी दीप्ती शर्मा ही दुसरी खेळाडू ठरलेली आहे. मात्र भारतीय जर म्हटलं तर भारतीय पहिली खेळाडू ठरलेली आहे. कोण? दीप्ती शर्मा. महिला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हॅट्रिक मारणारी पहिली खेळाडू होती इस्सी वॉंग. आणि त्यानंतर दुसरी खेळाडू आणि पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा यांनी ही कामगिरी नवी दिल्ली या ठिकाणच्या अरुण जेटली स्टेडियमवरती दिल्ली कॅपिटलच्या संघाविरुद्ध खेळताना केलेली आहे. दीप्ती शर्मा यांचा संघ आहे UP वॉरियर्स. 2024च्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्वात महाग भारतीय खेळाडू ठरलेली होती कास्वी गौतम. कास्वी गौतम यांना गुजरात जॉईंट्स या संघाने 2 कोटी रुपये देऊन खरेदी केलेलं आहे. आणि याच WPL 2024मध्ये सर्वात महाग विदेशी खेळाडू ठरलेले आहे ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड. यांना दिल्ली कॅपिटलच्या संघाने 2 कोटी देऊन खरेदी केलेलं आहे. सध्या 2024ची ही जी महिला प्रीमियर लीगची आवृत्ती सुरू आहे तर ही आहे दुसऱ्या क्रमांकाची. पहिल्या क्रमांकाची गेल्या वर्षी जी आवृत्ती पार पडलेली आहे महिला प्रीमियर लीगची तर ती मुंबई इंडियन्सच्या संघाने जिंकलेली आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. मिस वर्ल्ड 2024चा किताब डॅश डॅश यांनी पटकावला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 क्रिस्टिना पिस्कोवा. झेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना पिस्कोवा जी आहेत यांनी 2024चा मिस वर्ल्डचा ताज जिंकलेला आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात 27 जुलै 1951 रोजी करण्यात आली होती. सध्या मिस वर्ल्डच्या CEO आहेत जुलिया एरिक मोरेली. 2024च्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धा ज्या आहेत तर त्या आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या तब्बल 27 वर्षानंतर. या अगोदर आपल्या भारत देशामध्ये 1996 साली मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. 2024च्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे झेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना पिस्कोवा यांनी. आणि फर्स्ट रनरअप म्हणजे उपविजेतेपद पटकावलेले लेबनॉनच्या यास्मिना जाय ताऊन यांनी. या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं सिनी शेट्टी यांनी. सिनी शेट्टी जी आहे तर ती टॉप 8मध्ये पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेली होती, मात्र विजेतेपद ती पटकावू शकलेली नाही. 2022चा मिस वर्ल्डचा किताब जो आहे तर तो पोलंडच्या कॅरोलिना बिलावस्का यांनी पटकावलेला होता. आणि मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी पहिली भारतीय महिला होती
रीटा फारिया 1966 साली त्यांनी आपल्या भारतासाठी पहिला मिस वर्ल्डचा किताब जिंकलेला होता. आणि सर्वात शेवटी मिस वर्ल्डचा किताब जो आहे म्हणजे आपल्या भारताने आतापर्यंत एकूण 6 वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकलेला आहे. त्यामध्ये पहिल्या होत्या रीटा फारिया आणि अगदी शेवटच्या मिस वर्ल्ड जर बघितल्या आपल्या भारताच्या तर त्या होत्या मानुषी छिल्लर यांनी 2017 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकलेला होता. 2023-24 मध्ये ज्या काही सौंदर्य स्पर्धा पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये विजेतेपद जे पटकावलेले आहे त्यांच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. मिस नेदरलँड 2023चा किताब पटकावलेला आहे रिक्की वेलरी कोले यांनी. आणि मिस नेदरलँडचा किताब पटकावणाऱ्या रिक्की वेलरी कोले ज्या आहेत त्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरलेल्या आहेत. मिस अर्थ इंडिया 2023चा किताब पटकावलेला आहे प्रियन सेन यांनी. मिस नेशन स्पर्धा 2023चा किताब पटकावलेला आहे कर्नाटकच्या रुक्मिणी चौधरी यांनी. 72व्या मिस युनिव्हर्स 2023 ठरलेल्या आहेत निकाराग्वाच्या सेनिस पॅलेसिओस. मिस इंडिया US 2023 ठरलेल्या आहेत रिजुल मैनी. फेमिना मिस इंडिया 2023चा किताब पटकावलेला आहे राजस्थानच्या नंदिनी गुप्ता यांनी. आणि 96व्या मिस अमेरिका 2024 ठरलेल्या आहेत नुकतंच कोलोरॅडोच्या मेडिसन मार्श. प्रश्न क्रमांक 4. पाकिस्तानच्या 14व्या राष्ट्राध्यक्षपदी डॅशची निवड झाली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आसिफ अली झरदारी. पाकिस्तानच्या 14व्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आसिफ अली झरदारी यांची. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेता जे आहेत शहबाज शरीफ ते पाकिस्तानचे 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत. त्यानंतर सरदार रमेन सिंग अरोरा जे आहेत तर पाकिस्तान या देशाचे पहिले सिख मंत्री ठरलेले आहेत नुकतंच. आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरफराज बुक्ती जे आहेत ते बलुचिस्तानचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. पाकिस्तान या शब्दाचे जनक होते चौधरी रहमत अली यांनी 1933 साली नाव और नेवर या पुस्तकामध्ये पाकिस्तान या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केलेला होता. पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणून आपण मोहम्मद अली जिना यांना ओळखतो बघा. मोहम्मद अली जिना जे आहेत तर यांना कायदे आजम आणि बाबा एक कौम ही पदवी देण्यात आलेली होती. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. मात्र पाकिस्तानमधील सर्वात मोठं शहर आणि आर्थिक राजधानी आहे कराची. सध्या पाकिस्तानचे 14व्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले आहेत आसिफ अली झरदारी आणि 24व्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत शहबाज शरीफ. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश आहेत काजी फैज ईसा. पाकिस्तानने संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. त्यामध्ये वरिष्ठ सभागृह आहे सिनेट आणि कनिष्ठ सभागृह आहे राष्ट्रीय सभा. सिनेटचे अध्यक्ष आहेत सध्या सादिक संजरानी आणि राष्ट्रीय सभा म्हणजेच राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आहेत अयाज सादिक. पाकिस्तानचे चलन आहे पाकिस्तानी रुपया. प्रश्न क्रमांक 5. इस्रोच्या दुसऱ्या रॉकेट लॉन्च पोर्टची पायाभरणी डॅश येथे केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कुलशेखरपट्टिनम. इस्रोच्या दुसऱ्या रॉकेट लॉन्च पोर्टची पायाभरणी जी आहे तर नरेंद्र मोदी यांनी कुलशेखरपट्टिनम या ठिकाणी केलेली आहे. आपल्या इस्रोचं पहिलं लॉन्च पोर्ट आहे आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणचं सतीश धवन अंतराळ केंद्र. आणि त्यानंतर दुसरं लॉन्च पोर्ट तयार करण्यात येणार आहे तामिळनाडू राज्यातील थुथिकुडी जिल्ह्यातील कुलशेखरपट्टिनम या ठिकाणी. इस्रो म्हणजे ज्याचा फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा याला आपण मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणून ओळखतो. या इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली होती. मुख्यालयाचं कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणी. इस्रोचं ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. आणि इस्रोचे 10व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या श्रीधर सोमनाथ म्हणजेच एस सोमनाथ. इस्रोने चंद्रयान 1 मोहीम प्रक्षेपित केलेली होती 22 ऑक्टोबर 2008 रोजी. इस्रोने मंगळयान मोहीम प्रक्षेपित केलेली होती 5 नोव्हेंबर 2013 रोजी. आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा आपला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला होता. त्यानंतर इस्रोने चंद्रयान 2 मोहीम लॉन्च केली होती 22 जुलै 2019 रोजी. आणि आता नुकतंच इस्रोने आपल्या चंद्रयान 3 मोहीम लॉन्च केलेली होती 14 जुलै 2023 रोजी. आणि ती चंद्रावरती लँड झालेली होती 23 ऑगस्ट 2023 रोजी. आणि म्हणूनच 23 ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करत आहोत. आपला भारत जो आहे तर तो या चंद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला होता. आणि चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. लक्षात आलं ना. आपला भारत चंद्रावरती यशस्वी लँडिंग करणारा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून आपण डॉक्टर विक्रम साराभाई यांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 6. इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्स पुरस्काराने डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याय 1 आणि 2. प्रसिद्ध वित्त निर्माते जे आहेत झोया अख्तर आणि
ब्रिटिश भारतीय सेफ जे आहेत आसमा खान, तर या दोन व्यक्तींना नुकतंच लंडन या ठिकाणी वार्षिक समारोहामध्ये इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन डॅश डॅश या शहरात सुरू होणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बेंगळुरू. आपल्या भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन जी आहे तर ती कर्नाटकची राजधानी बेंगळुरू या शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. नुकतंच आपण बघितलेलं होतं देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन जे आहे तर ते पश्चिम बंगाल राज्यामधील हावडा मेट्रो स्टेशन ठरलेलं आहे. हावडा मेट्रो स्टेशन जे आहे तर ते जमिनीपासून 32 मीटर खोल अंतरावरती निर्माण करण्यात आलेलं आहे. या मेट्रो मार्गाची एकूण लांबी आहे 16.6 किलोमीटर. हुगळी नदीखाली हे स्टेशन निर्माण करण्यात आलेलं आहे. मात्र नदीखालचं जे अंतर आहे या स्टेशनचं तर ते आहे 520 मीटर. पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेकला जोडलेला हा मार्ग आहे. यामध्ये 6 स्थानकं आहेत. त्यापैकी 3 भूमिगत स्थानक आहेत आणि 3 जे आहेत तर ते वरती आहेत. पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगामध्ये फक्त 2 शहरामध्ये आहे बघा. एक म्हणजे पॅरिस आणि दुसरं म्हणजे लंडन. त्यानंतर आता तिसरं शहर ठरलेलं आहे आपल्या भारतातील कोलकाता. प्रश्न क्रमांक 8. भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान सी डिफेंडर्स 2024 संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. भारतीय तटरक्षक दल आणि अमेरिकेचं कोस्ट गार्ड दल जे आहे तर या दोन देशाच्या दलामध्ये सी डिफेंडर 2024 नावाचा एक संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. कोणत्या ठिकाणी तर पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हा युद्ध सराव जो आहे तर तो 9 आणि 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेला होता. नुकतंच भारत आणि संयुक्त अरब अमिरात या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन नावाचा एक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता आपल्या देशातील राजस्थान या राज्यामध्ये. भारत आणि थायलंड या देशादरम्यान अभ्यास आयुध या नावाचा एक नौदल सराव आयोजित करण्यात आला होता आणि 2024ची या अभ्यास आयुध या नावाच्या नौदल सरावाची पहिल्या क्रमांकाची आवृत्ती पार पडलेली आहे. भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यान नुकतंच खंजर 11 नावाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. भारत आणि इजिप्त या देशादरम्यान नुकतंच सायक्लोन नावाचा एक युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. याचबरोबर नाटोने देखील एक युद्धाभ्यास आयोजित केलेला होता बघा लष्करी सराव. त्याचं नाव होतं स्टेड फास्ट डिफेंडर 2024 आणि हा जो नाटोने आयोजित केलेला स्टेड फास्ट डिफेंडर 2024 लष्करी सराव आहे तर तो शीत युद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव होता. यामध्ये तब्बल 90,000 सैनिकांनी सहभाग घेतलेला होता आणि यामध्ये सहभाग घेतलेले सैनिक जे होते तर ते होते नाटोचे सदस्य देश आणि स्वीडन हा देश. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सिद्धेश कदम. आपल्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सिद्धेश कदम यांची. आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत सध्या अनिल गायकवाड. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे तज्ज्ञ संचालक बनलेले आहेत दत्तात्रय पडसलगीकर. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत न्यायमूर्ती सुनील सुक्रे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष बनलेले आहेत सध्या प्रमोद अग्रवाल. प्रश्न क्रमांक 10. 2024 वर्षासाठी अर्थ अवर इंडियाच्या सदीच्या दूत डॅश डॅश यांना बनविण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 PV सिंधू. PV सिंधू यांना 2024 वर्षाच्या अर्थ अवर इंडियासाठी सदीच्या दूत बनविण्यात आलेला आहे आणि अर्थ अवर इंडियाचे 2023 या वर्षासाठी सदीच्या दूत होते रिक्की केज. 2023 साठी सदीच्या दूत कोण होते? रिक्की केज होते. नंतर 2024चे या अर्थ अवर इंडियाचे सदीच्या दूत बनलेले आहेत PV सिंधू. प्रश्न क्रमांक 11. पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये डॅश डॅश यांना कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित केले. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मैथिली ठाकूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयरचा अवॉर्ड जो आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे? मैथिली ठाकूर यांना. आणि याच पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये अवॉर्ड जो आहे तर तो पंकती पांडे यांना देण्यात आलेला आहे बघा. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे या पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये? तर पंकती पांडे यांना. डॉक्टर सुधा मूर्ती जे आहेत त्यांना नुकतंच आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवरती नामनिर्देशित केलेलं आहे. डॉक्टर सुधा मूर्ती यांना 2023चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता आणि मैथिली ठाकूर जे आहेत तर यांना नुकतंच आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 12.
भारताच्या तिन्ही सैन्य दलाचा भारत शक्ती, या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे बघा, या ठिकाणी भारत आहे. भारत शक्ती हा संयुक्त सराव डॅश डॅश येथे आयोजित केला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पोखरण. भारताच्या तिन्ही सैन्य दलाचा जो भारत शक्ती संयुक्त सराव आहे तर हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? राजस्थान राज्यातील पोखरण या ठिकाणी 12 मार्च रोजी हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता. सध्या आपल्या भारतीय नौदलाचे 25व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत ॲडमिरल राधाकृष्णन हरिकुमार. भारतीय वायुदलाचे 27व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत एअर मार्शल विवेकराम चौधरी. आणि भारतीय भूदलाचे 29व्या क्रमांकाचे प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे. प्रश्न क्रमांक 13. ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी डॅश डॅश ही योजना केंद्र सरकार राबविणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उन्नती 2024. ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी आपलं केंद्र सरकार जे आहे तर ती कोणती योजना राबविणार आहे? उन्नती 2024 ही योजना. आता आपण ज्या ऑप्शनमध्ये योजना दिलेल्या आहेत त्यातील आदित्य योजना ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. सध्या आपले केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग. समर्थ योजना नुकतंच वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे. पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजना आणि स्वदेश दर्शन योजना 2.0 सुरू केलेली आहे. आपल्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने नया सवेरा योजना म्हणजेच फ्री कोचिंग अँड अलाइड योजना सुरू केलेली आहे. आणि सामाजिक न्याय मंत्रालयाने श्रेयस योजना 2023 सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. मिथेन सॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण डॅश डॅश या अंतराळ संस्थेकडून करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्पेस एक्स. मिथेन सॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण जे आहे तर ते कोणत्या अंतराळ संस्थेकडून करण्यात आलेलं आहे? स्पेस एक्स. स्पेस एक्स ही जी अंतराळ संस्था आहे तर याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. स्पेस एक्सची स्थापना 14 मार्च 2002 रोजी इलॉन मस्क यांनी केलेली आहे. स्पेस एक्सचं मुख्यालय कॅलिफोर्नियातील हॅथॉर्न या ठिकाणी. स्पेस एक्स ही अमेरिकन खाजगी कंपनी आहे बघा. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे नासा. नासाचा फुल फॉर्म होतो नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाची स्थापना 19 जुलै 1958 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. रशियाची अंतराळ संशोधन संस्था आहे रॉसकॉस्मॉस. जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा. या जाक्साची स्थापना 1 ऑक्टोबर 2003 रोजी करण्यात आली होती. आणि चीनची अंतराळ संशोधन संस्था आहे CNSA. CNSA चा फुल फॉर्म होतो चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. प्रश्न क्रमांक 15. जागतिक DJ डे दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च. 9 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक DJ डे म्हणून साजरा केला जातो. कधीपासून? 2002 या सालापासून. त्यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तर त्यामध्ये 8 मार्च हा जो दिवस आहे तर हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. 7 मार्च हा दिवस आपण राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून साजरा करतो. आणि 6 मार्च हा दिवस आपण राष्ट्रीय दंत चिकित्सक दिन म्हणून साजरा करतो. यानंतर आपल्या कालच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहिलेले होते स्पष्टीकरणासह त्या प्रश्नावरती अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये एकदा रिव्हिजन मारणार आहोत. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा 97वा सदस्य देश बनलेला आहे पनामा. देशातील पहिला सरकारी OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे केरळ राज्य सरकारने. जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो 8 मार्च रोजी. स्लाइस ही जी शीतपेय कंपनी आहे तर त्या कंपनीच्या नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेले आहेत नयनतारा. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे झारखंड राज्यामध्ये. 3 दिवसीय राष्ट्रीय फलोत्पादन मेळा आयोजित करण्यात आलेला होता बेंगलुरू या ठिकाणी. कर्नाटक राज्य सरकारने AI केंद्र स्थापन करण्यासाठी WEF सोबत भागीदारी केलेली आहे बघा. WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. नुकतंच ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट फलंदाजाच्या टॉप 10 यादीमध्ये प्रथम स्थानावरती आहेत न्यूझीलंडचे केन विल्यमसन. आणि या यादीमध्ये 10व्या स्थानावरती आहेत आपल्या भारताचे यशस्वी जयस्वाल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. आणि या बायोग्राफीतील फोटो जे आहेत तर त्या गौतम राज्याध्यक्ष या छायाचित्रकाराने काढले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुजरातच्या गांधीनगर या ठिकाणी भारतीय जीवन विम्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आता पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. डॅश डॅश राज्य सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली आहे. प्रश्न आहे डॅश डॅश या राज्य सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत
TCS आणि IPS पॅटर्ननुसार. तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि GKच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.